Hello students, today we are going to learn modern synthetic theory of evolution. So the contributors of this theory are the R. Fisher, J.B.S. Hadney, Dobbs Henskey, Huxley, E. Mayer and Simpson, Stevenson's, Fisher, Swainwright, T.H. Morgan are the main contributors of modern evolution theory. Actually, this theory is the result of the true synthesis of biological disciplines. म्हणजे ज्या काही बायोलॉजिकल डिसिप्लिन्स आहेत या डिसिप्लिन्सला ही थेरी काय करते तर फॉलो करते. अँड दिस इज द रिझल्ट ऑफ जेनेटिकल, इकॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, जिओग्राफिकल, पॅलिओन्टॉलॉजिकल कन्सिडरेशन टू एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे ही थेरी काय करते तर जीन्स रिलेटेड काय करते की जे काय आहे ते एक्सप्लेनेशन देते. देन ॲनाटॉमिकल मीन्स बॉडीचं जे काही इनसाईड स्ट्रक्चर आहे त्यालाही कन्सिडर करते. देन एन्व्हायरमेंटल कन्सिडरेशनसुद्धा करते, म्हणजेच इकॉलॉजिकल जे काही फॅक्टर आहे त्याचेही काय करते की ती कन्सिडरेशन करते. आणि जे ओल्ड काय इव्हिडन्सेस आहेत किंवा जे फॉसिल रेकॉर्ड आहेत किंवा जे फॉसिल रिलेटेड जे काही एलिमेंट्स आहेत त्यांनाही ती कन्सिडर करते. आणि अशा प्रकारे दिस थेरी ट्राय टू एक्सप्लेन द इव्हॉल्युशन. दिस थेरी गिव्ज अस ॲक्च्युली द थ्री कन्सेप्ट. ही थेरी काय करते तर थ्री मेन कन्सेप्ट देते. नाव व्हॉट आर दॅट थ्री कन्सेप्ट्स दॅट आर हिअर. द फर्स्ट वन इज द जेनेटिक व्हेरिएशन. सेकंड वन इज द natural selection and third is the reproductive isolation. Means what you have to remember here, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे तर मॉडर्न सिंथॅटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन कोणत्या तीन मेन कन्सेप्ट काय करते की एक्सप्लेन करते तर जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन. ह्या तीन कन्सेप्ट ती काय करते की एक्सप्लेन करते. And according to this theory gives or this theory tells that is the evolution of new species is occurs due to the 5 key factors. आता ते 5 key factors कोणते आहेत बघा तर ॲट फर्स्ट जे आपण अगोदर बघितलं ते म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन आहे, नॅचरल सिलेक्शन आहे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आहे, जीन म्युटेशन आहे, क्रोमोसोमल ॲब्रिएशन आहे आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन आहे. ओके, अशा प्रकारे जर आपल्याला असा क्वेश्चन पडला व्हॉट आर दॅट 5 फॅक्टर्स विच एक्सप्लेन दी मॉडर्न सिंथॅटिक थेरी ऑफ इव्हॉल्युशन देन दॅट आर द जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन, आयसोलेशन, जीन म्युटेशन, क्रोमोसोमल ॲव्हिएशन अँड जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ओके, अशा प्रकारे हे काय झाले तर 5 फॅक्टर किंवा 5 की फॅक्टर झाले. ओके, नाऊ वी विल डिस्कस अबाउट दी मेंडेलियन पॉप्युलेशन. आपण आता काय करणार आहे तर काही डेफिनेशन्स आहेत, ज्या 2 डेफिनेशन्स आहेत त्यापैकी एक आहे मेंडेलियन पॉप्युलेशन अँड सेकंड वन इज द gene pool. Okay, third one is the gene frequency. So now first upon we will discuss about the Mendelian population. The definition of Mendelian population is the interbreeding. Which point is the here important, that is the interbreeding group of individuals of the same species constitute Mendelian population. So at first you must know what is the meaning of the interbreeding. Interbreeding means the mating between the similar population. Means for example, the human always the mates with the human being or the dogs will be mates with the dogs. This is the similar population. So Mendelian population's definition is the interbreeding
group of individuals of the same species constitute the Mendelian population. Means, for example, cat population, dog population, human population, etc. Okay. The second definition is of the gene pool. Now, meaning of the gene pool is the sum total of genes in a Mendelian population. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजा अशी एक काय की पॉप्युलेशन आहे आणि या पॉप्युलेशनमध्ये जेवढे सगळे पीपल्स राहतात त्या सर्व पीपल्समध्ये असणारे टोटल जीन, त्या टोटल जीनच्या समला काय म्हणायचं, तर जीन पूल असं म्हणायचं. ओके. Then the third definition is of gene frequency. Okay. Now the definition of gene frequency is the proportion म्हणजे काय, तर प्रमाण of an allele. Now here the important word is the allele. Allele म्हणजे काय, the genes that present at the same place and the control the same character. ते काय असतात, तर क्रोमोझोम्समध्ये कशा असतात, तर सेम प्लेसला सिच्युएटेड असतात आणि कोणतं तरी एखादंच कॅरेक्टर ते काय करत असतात, तर मेंटेन करत असतात. तर प्रपोर्शन ऑफ ॲन अलील इन अ जीन पूल टू द टोटल नंबर ऑफ अलील्स ॲट अ गिवन लोकस, म्हणजेच त्या एका ठराविक ठिकाणी, लोकस म्हणजे एखाद्या ठराविक ठिकाणी, इज कॉल्ड ॲज द जीन फ्रिक्वेन्सी. ओके. आता जीन फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतं, तर मायग्रेशन इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. मीन्स मायग्रेशन कॅन अल्टर द जीन पूल. आता मायग्रेशन कसं अल्टर करतं बघा, तर समजा हे एक पॉप्युलेशन आहे की ज्याला आपण काय म्हणूया की ए पॉप्युलेशन, आणि दुसरं एक पॉप्युलेशन आहे की त्याला आपण काय करूया की बी पॉप्युलेशन असं समजूया. समजा ड्यू टू सम रिझन्स ए पॉप्युलेशनमधले काही पीपल्स काय झाले की बी पॉप्युलेशनमध्ये आले आणि ते त्या ठिकाणी काय झाले की राहायला लागले, तर काय होईल, तर द पीपल्स ऑफ द ए पॉप्युलेशन विल बी मेट विथ द पीपल्स ऑफ द बी पॉप्युलेशन अँड दस देर इज द चेंज इन जीन. त्यांच्या जीन्समध्ये, जीनच्या स्ट्रक्चर्समध्ये काय होईल की बदल होईल आणि अशा प्रकारे त्यांची जीन फ्रिक्वेन्सी काय होईल की चेंज होईल. सो इन दिस वे द मायग्रेशन द अल्टर द जीन पूल. म्हणजे एका पॉप्युलेशनमधून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये काही पीपल जर गेले किंवा दुसऱ्या पॉप्युलेशनमधून जर आणखीन एका पॉप्युलेशनमध्ये जर पीपल्स आले तर ते पण काय करू शकतात, तर जीन पूल बदलवू शकतात. अशा प्रकारे द change in the gene or the change in the allele proportion in a gene pool is called as the gene frequency. Okay. Now the one more point is here important also, and that is the gene frequency altered due to the genetic variation also. कारण एका पॉप्युलेशनमधून दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये जेव्हा काही पीपल्स जातील, दॅट टाईम वेन वेअर दे मेट विथ द that population member, of course they will the cause the genetic variation. त्यांच्या जीनमध्ये काहीतरी काय होईल की बदल होईल. अशा प्रकारे सुद्धा जीनचं प्रपोर्शनमध्ये असणारे जे अलील्स आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी काय होईल, तर चेंज होईल. सो नाऊ आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट.